आज आम्ही तुमच्यासाठी सूर्यदेवाची व्रतकथा घेऊन आलो आहोत. एका नगरात एक शेठ आणि शेठाणी राहायचे. त्या दोघांना मुलं नव्हती, म्हणून ते फार दुःखी होते. एक दिवस शेठ कामाच्या निमित्ताने बाहेर पडला आणि त्याला एक शेतकरी दिसला, जो आपल्या शेतात दाणे पेरत होता. ज्या क्षणी त्यांनी शेठला बघितले, तो आपल्या घरी जायला निघाला व मनात म्हणाला, आज कोणास ठाऊक कोणचं अपशकुन होणार आहे ते. शेठजींना हे ऐकून फार वाईट वाटले व ते घरी निघून आले आणि आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले. शेठाणी म्हणाली, आज माझ्या बरोबरही असंच काही घडले. आपल्या अंगणात एक चिमणी आलेली आणि ती म्हणाली की ह्या घरी तर मुलंच नाहीत, तर मला दाना कोण देणार, हे म्हणाली व तिथून उडून गेली. हे ऐकल्यावर शेठ पुन्हा दुःखी झाला. एकाने त्या दोघांना सूर्यदेवतेची पूजा करण्यास सांगितले. ते दोघेही दररोज सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करायचे व त्यांना पाणी अर्पण करायचे. असे करत 12 वर्ष झाली. सूर्यदेव त्या दोघांवर प्रसन्न झाले व म्हणाले, मी तुमच्या सेवेवर प्रसन्न झालो आणि लवकरच तुमच्या घरी एक सुंदर कन्येचा जन्म होणार आहे. हे म्हणतच सूर्यदेव अंतर्ध्यान झाले. काही महिन्यानंतर सूर्यदेवाच्या आशीर्वादाने शेठ आणि शेठाणीच्या घरी एक सुंदर कन्येचा जन्म झाला. ती कन्या जेव्हा सकाळी झोपून उठायची, तेव्हा तिच्या तोंडाजवळ हिरे मोती पडलेले. हे बघून शेठाणी खूप खुश झाली, पण तिने कोणालाही ह्याबद्दल सांगितले नाही, तिच्या पतीलाही नाही. हळूहळू ती कन्या मोठी झाली आणि तीही आपल्या आईबाबांसारखी सूर्यदेवाची पूजा अर्चना करू लागली. कन्या वयात येत्या क्षणी शेठ तिच्यासाठी योग्य ते स्थळ शोधू लागले. मात्र शेठाणी म्हणाली की माझा हा नियम आहे की मी रोज सकाळी उठल्यावर माझ्या कन्येचा चेहरा बघेन, म्हणून आपण असेच स्थळ शोधूया जो आपल्याच घरी राहून आपला घर जावई बनून राहील. शेठाणीची ही अट ऐकून शेठजीने आपल्या कन्येचे एका गरीब मुलाबरोबर लग्न लावून दिले व त्याला आपला घर जावई केला. शेठाणीने आपल्या नियमांबद्दल त्याला सांगितले की मी रोज सकाळी माझ्या मुलीला उठवायला येईन. जावयाने त्यावर हुंकार दिला, पण शेठाणींचे रोज रोज सकाळी येणे जावयाला काही पसंत नव्हते. त्याने ह्याबद्दल आपल्या पत्नीला सांगितले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझा चेहरा बघितल्यावरच ती आपल्या दिवसाची सुरुवात करते. एके दिवशी काही कारणांनुसार शेठाणी आपल्या मुलीला लवकर उठवू शकली नाही. त्या दिवशी तिच्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या मुखाजवळ हिरे मोती पडलेले पाहिले व त्याच वेळेला त्याला लक्षात आले की आपली सासू रोज सकाळी तिच्या मुलीचे मुख का पाहत होती ते. जेव्हा शेठाणी आपल्या कन्येला उठवायला आली, तेव्हा तिची कन्या उठून आपल्या पतीजवळ बसलेली. शेठाणीला कळले की आपल्या जावयाला हिरे मोत्यांचे गुपित समजले आहे. एक रविवार जेव्हा तिचा जावई बाहेर पडला, तेव्हा शेठाणीने 2 माणसांना पैसे देऊन, जेव्हा ही गोष्ट सूर्यदेवाला समजली की ह्या लोकांनी पैशासाठी मी दिलेल्या कन्येच्या नवऱ्याचा घात केला आहे, तर मला तर त्याची रक्षा करायलाच हवी. सूर्यदेव ब्राह्मण बनून शेठाणीच्या घरी भिक्षा मागण्यास आले. शेठाणी जेव्हा आत जाऊन तर तिचा पती जिवंत झाला. तिथे कन्येने रविवाराचे व्रत धरलेले व आपल्या पतीची वाट पाहत होती. पती येत्या क्षणी तिने त्याला विचारले की आज माझा व्रत आहे आणि तुम्ही उशीर केलात. तुम्हाला माहीत आहे ना की सूर्य अस्तानंतर मी जेवण नाही करू शकत, तरीही तुम्ही उशीर केलात. तेव्हा पतीने सर्व घडलेले आपल्या पत्नीला सांगितले व तिला आपल्या आईचे घर सोडण्याचा आग्रह केला.
तिने आपल्या आईला सांगितले की मी आजपासून माझ्या पतीच्या घरीच राहणार आहे. हे बोलून ती आपल्या पतीच्या घरी निघून गेली. तिच्या आईने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने आपल्या आईचे काही ऐकले नाही व तिच्या पतीबरोबर ती निघून गेली. आणि बघता बघता तिच्या घरी सुख समृद्धीचा वास राहू लागला. सूर्यदेवाने जशी कृपा ह्या कन्येवर केली तशीच कृपा ही गोष्ट ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना व हुंकार करणाऱ्यांवर अवश्य करा. बोला जय सूर्यदेवा. तर मित्रांनो, आजची आमची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.